जयदीप आपटेंच्या पत्नी, आई आणि मुलगी कल्याणच्या घरी आता परतले आहेत। सकाळी पोलिसांकडून शहापूर इथे चौकशी करण्यात आली होती। त्यानंतर आपटे राहत असलेल्या इमारतीखाली आता पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे। सिंधुदुर्ग पोलिसांची टीम जयदीप आपटेंच्या घरी देखील दाखल झाली होती। मधील राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला व त्यानंतर त्यामध्ये गुन्हा दाखल झालेला जयदीप आपटे हे फरार झालेले आणि जयदीप आपटेच्या शोधासाठी सिंधुदुर्ग पोलीस असेल, त्याचबरोबर कल्याण क्राईम ब्रँच असेल, ठाणे क्राईम ब्रँच असेल, त्याचबरोबर बाजारपेठ पोलीस असेल, त्यांनी आज पहाटे त्यांच्या घरी या ठिकाणी येऊन पाहणी केली व पाहणी केल्यानंतर ते घरात सापडले नाही। मात्र त्यानंतर शोध जो आहे तो सुरू केला आणि त्यानंतर शहापूरमध्ये त्यांच्या नातेवाईक जे आहेत त्या नातेवाईकाच्या घरामध्ये पोलिसांची टीम पोहोचली होती आणि त्या ठिकाणी पूर्ण चौकशी तब्बल 3 ते 4 तास जयदीप आपटे यांच्या पत्नीची चौकशी झाली। संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी मोठा बंदोबस्त देखील पोलिसांनी लावलेला आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी पूर्ण बंदोबस्त जो आहे तो पोलिसांकडून लावण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन आदिलसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण।